खरं तर राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी राजीनामा दिलाय। वैयक्तिक कारणास्तव त्यांनी राजीनामा दिल्याचं तर सांगितलं जात आहे, मात्र राज्य सरकारच्या विनंतीनंतर जानेवारीपर्यंत ते कामकाज पाहणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत माहिती दिलेली आहे। मोठी बातमी आपण बघतोय, महाधिवक्ता आहेत वीरेंद्र सराफ यांनी राजीनामा दिला, मात्र काही काळासाठी ते काम पाहणार आहेत। गणेश कवडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, त्यांनी वैयक्तिक कारणासाठी राजीनामा दिलाय, मात्र पुन्हा काही काळ ते कामकाज बघणार आहे, नेमकं काय घडतंय? नक्कीच महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी खरं तर वैयक्तिक कारणासाठी हा राजीनामा दिला होता आणि त्यानंतरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांना एक आग्रह केलेला आहे की जोपर्यंत नवीन माणूस मिळत नाही तोपर्यंत हा कार्यकाळ तुम्ही सांभाळण्यात यावा आणि त्यानंतर वीरेंद्र सराफ यांनी देखील हे मान्य केलेलं आहे आणि त्यानंतर जानेवारीपर्यंत आता वीरेंद्र सराफ हा कारभार आहे ते पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहेत। मात्र ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या विषयी देखील आहे ते वीरेंद्र सराफ यांनी महत्वाची भूमिका आहे ती मांडली होती आणि त्यानंतरून आता वीरेंद्र सराफांनी राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे आता नवीन कोण महाधिवक्ता येतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। धन्यवाद, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।